नमस्कार, मी यामिनी मामुणकर. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेणार आहोत. पाहुयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर 2 दिवसांनी तिसरे किंग चार्ल्स यांना शनिवारी अधिकृतपणे ब्रिटनचे सम्राट म्हणून घोषित करण्यात आलंय. या प्राचीन परंपरेनुसार झालेल्या भव्य समारंभाचं प्रथमच थेट प्रक्षेपण करण्यात आलंय. बकिंगहॅम पॅलेस भोवती युनियन जॅक हे ब्रिटनचे ध्वज देखभाल कर्मचाऱ्यांनी शनिवारी फडकवलं. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी निधन झाल्यावर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून चार्ल्स यांनी पदाची सूत्रे हाती घेतली. विंडसर कॅसलच्या बाहेर राणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागरिक येत आहेत. कॅसलच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर अनेकांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फुलं आणि काही संदेशही लिहून ठेवलेत. नागरिकांना भेटण्यासाठी प्रिन्स विल्यम आणि त्यांच्या पत्नी कॅट तसंच प्रिन्स हॅरी त्यांच्या पत्नी मेगन उपस्थित होते. प्रिन्स हॅरी आणि मेगन 2020 मध्ये राजघराण्यातून बाजूला झाले होते. मात्र एलिझाबेथ यांच्या निधनानंतर कॅलिफोर्नियाला गेल्यापासून सार्वजनिकरित्या दोन्ही युवराज हे एकत्रितपणे दिसले. या चौघांनीही उपस्थित नागरिकांचे आभार मानले. श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या अनेकांसाठी या चौघांना एकत्र पाहणं हा सुखद धक्का होता. ब्रिटनचे नवीन तिसरे सम्राट चार्ल्स यांनी शनिवारी बकिंगहॅम पॅलेसमधून बाहेर पडताना अभिनंदन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांची भेट घेतली. संसदेतही राणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. त्यासाठी सोमवारी तिसरे किंग चार्ल्स आणि त्यांच्या पत्नी कॅमिला संसदेत भेट घेतील. त्यानंतर ते दोघंही एडिनबर्गला राणी एलिझाबेथ यांच्या स्मरणसेवेसाठी उपस्थित राहतील. स्कॉटलंडची संसद आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही ते भेट घेतील. क्लेरेन्स हाऊस इथल्या घरी जाण्याआधीही सम्राट चार्ल्स यांनी उपस्थित नागरिकांची भेट घेतली. त्यांच्या पत्नी कॅमिला यांनी देखील नागरिकांशी यावेळी संवाद साधला, हस्तांदोलन केलं आणि फुलंही स्वीकारली. शुक्रवारी यूकेच्या नवनियुक्त तिसरे राजा चार्ल्स यांचं राजा झाल्यानंतरचं पहिलंच भाषण पाहण्यासाठी लंडनमधील रहिवासी पबमध्ये जमले. यावेळी त्यांनी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनी आजीवन सेवा आणि स्वतःच्या आधुनिकीकरणाच्या शिक्क्यासह चालू ठेवण्याचं वचन दिलं. कारण आता ब्रिटननं एका नवीन सार्वभौम सत्तेखाली अनिश्चित अशा नवीन युगात प्रवेश केलाय. तिसरे राजा चार्ल्स यांनी आपली वयाची 70हून अधिक वर्ष ही राजाच्या भूमिकेसाठी तयार करण्यासाठी घालवली. अखेर शुक्रवारी चार्ल्स हे राजा झाले. 70 वर्षांपूर्वी राणी एलिझाबेथ द्वितीय पती प्रिन्स फिलिपसोबत केनियातील टीप टॉप्स लॉजमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना त्यांचे वडील 6वे किंग जॉर्ज यांच्या निधनाची बातमी कळली होती. राणी एलिझाबेथ यांना टीप टॉप्स लॉजमध्ये ही बातमी कळल्यानंतर ते लॉज देखील तेव्हापासून प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर हे लॉज हे राजघराण्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्यटन स्थळ बनलंय. गुरुवारी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर या लॉजमधील आमोस नेडेगवा नावाच्या मॅनेजरनं राणीला आदरांजली वाहिली. ब्रिटनच्या राणीच्या निधनाच्या बातमीनंतर फ्रान्समधील नागरिकांनी शोक व्यक्त केला. पॅरिसमध्ये फ्रेंच नागरिकांनी ब्रिटिश दूतावासात शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी केली. हे पुस्तक 16 सप्टेंबरपर्यंत उघडे राहण्याची शक्यता आहे. त्या फ्रान्सच्या चांगल्या मैत्रीण होत्या असं 60 वर्षाच्या पॅरिसियन सोफी केस्लर मेटिएरे यांनी या पुस्तकात लिहिलंय. फ्रान्सच्या माजी युरोपियन व्यवहार मंत्री नॅथली लोइसो यांनी देखील या पुस्तकावर स्वाक्षरी केली. संकट काळात कर्तव्याची भावना त्यांच्याकडे होती. तसंच बदलत्या काळात जगाशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे होती असं लोइसो यांनी पुस्तकावर लिहिलंय. तसंच नवे राजे चार्ल्स तृतीय यांची ब्रिटनचे नवीन सम्राट म्हणून जाहीरपणे त्यांना घोषित केल्यानंतर लोइसो यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. कोलंबिया, इक्वाडोर आणि व्हेनेझुएला यांनी शुक्रवारी युनायटेड किंगडमला सर्वात जास्त काळ सेवा देणारी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. इक्वेडोरमधील ब्रिटिश राजदूत ख्रिस कॅम्पबेल असं म्हणाले की आज फक्त ब्रिटिश लोकच नाहीत त्यांना गमावत, तर संपूर्ण जग त्यांना गमावत आहे. जगभरातील लोक त्यांचं जीवन आणि वारसा लक्षात ठेवतील. राजघराण्याला सहानुभूती व्यक्त करण्यासाठी लोक पुस्तिका उपलब्ध करून गेल्या आहेत. तर चिलीमध्ये ब्रिटिश लोकांनी एकता दर्शवण्यासाठी ब्रिटिश निवासस्थानांच्या भिंतींवर फुलं ठेवली आहेत.
लॅटिन अमेरिकन देश मेक्सिको आणि चिली यांनी शुक्रवारी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर युनायटेड किंगडमला शोक व्यक्त केला। मेक्सिको आणि चिलीमधील ब्रिटिश दूतावासांनी राणीबद्दल सर्व आपुलकी तसंच शोक व्यक्त केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। राजघराण्याला संदेशात सहानुभूती व्यक्त करू इच्छिणाऱ्यांसाठी शोक संवेदनाचं पुस्तक उपलब्ध आहे। चिलीमध्ये ब्रिटिश लोकांशी एकता दर्शवण्यासाठी ब्रिटिश निवासस्थानाच्या भिंतींवर फुलं ठेवली गेली। ब्रिटिश सम्राट राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर जगभरातील लोक शोक व्यक्त करतायत। न्यूयॉर्कमध्ये देखील लोकांनी ब्रिटिश वाणिज्य दूतावासासमोर मेक शिफ्ट स्मारकावर फुलं सोडली आहेत, तर काहींनी राणीच्या शोक संवेदनाच्या पुस्तकावर स्वाक्षरी करण्यासाठी इमारतीच्या लॉबीमध्ये गर्दी केली। न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयानेही राणीच्या सन्मानार्थ आपला ध्वज हा अर्ध्यावरतीच फडकवला। राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर शुक्रवारी प्रागमधील ब्रिटिश दूतावासाबाहेर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। झेक सिनेटचे अध्यक्ष मिलोस बिस्ट्रिसिल यांसारखे राजकारणी आणि नागरिकांनी दूतावासाबाहेर फुलं तसंच मेणबत्त्या सोडल्या। राणी एलिझाबेथ द्वितीय या केवळ इंग्लिश लोकांसाठीच नव्हे तर जगासाठी देखील खूप महत्त्वाच्या होत्या। त्यांची उणीव नेहमीच जाणवेल असं प्रागमधील स्थानिकांनी सांगितलं। जर्मनीच्या संसदेनं ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांना 1 मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहिली। त्यांचं व्यक्तिमत्व अपवादात्मक आणि आदर्श होतं अशा शब्दात सभागृह नेते बेडसेल बास यांनी श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांच्या कारकिर्दीत शत्रूचे असलेले ब्रिटन आणि जर्मनी यांचे संबंध मैत्रीपूर्ण झाल्याचंही ते म्हणाले। आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश, सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि माजी ब्रिटिश वसाहत असलेल्या नायजेरियामधल्या वृत्तपत्रात देखील राणी एलिझाबेथ यांच्या निधनाची बातमी देण्यात आली होती। नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मदू बुहारी यांनी देखील एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला। ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाबाहेरचा झेंडाही अर्ध्यावर आणण्यात आला। ब्रिटनला एकत्रित ठेवण्यासाठी राणी एलिझाबेथ यांनी बजावलेल्या भूमिकेवर टीव्ही टॉक शो मध्ये चर्चा करण्यात आली। ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर टोकियोतल्या ब्रिटिश दूतावासात फुलं अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी देखील एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला। ब्रिटनशी जपानचे संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचं योगदान दिल्याचं पंतप्रधान फुमिओ किशिदा म्हणाले। त्यांच्या निधनानं आंतरराष्ट्रीय समुदायाचं मोठं नुकसान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। माजी यूएस परराष्ट्र सचिव आणि गुटसी कार्यक्रमाच्या सहहोस्ट हिलरी क्विंटल यांनी देखील ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला। मी बिल अध्यक्ष असताना त्यांना अनेक कार्यक्रमात भेटले। त्या एक जिज्ञासू तसंच अत्यंत हुशार व्यक्ती होत्या असं हिलरी क्विंटल यांनी म्हटलंय। राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला। रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतर खंडातील बिघडत चाललेल्या इंधन संकटाला तोंड देण्यासाठी आता युरोपियन युनियननं आखलेल्या योजनेविषयी पुढच्या आठवड्यात माहिती मिळेल अशी अपेक्षा युरोपियन कमिशनर फॉर एनर्जी यांनी व्यक्त केली आहे। अनेक युरोपियन देशांनी ऊर्जेचा खर्च वाढल्याने त्यांचे पट्टे घट्ट केलेत। रशियाच्या सरकारी ऊर्जा कंपनीनं युरोपला नैसर्गिक वायू वाहून देणारी पाईपलाईन ही बंद करायला सांगितलंय। हा राजकीय खेळ असल्याचा आरोपही होतोय। युक्रेनमधल्या नागरिकांची निवड करून त्यांना रशियाच्या नियंत्रणाखाली आणण्याचं रशियाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय। न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत बोलताना हा प्रकार थांबवण्याची मागणी संयुक्त राष्ट्राच्या अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफील्ड यांनी रशियाकडे केली आहे। रशियाच्या अध्यक्षांच्या प्रशासनातील अधिकारी या निवड प्रक्रियांचा समन्वय करत असल्याची माहिती अमेरिकेकडे असल्याची त्यांनी म्हटलंय। रशिया हे आरोप नाकारेल, पण त्याची सत्यता पडताळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना स्वतंत्र निरीक्षणाखाली प्रवेश द्या, स्वयंसेवी संस्थांना प्रवेश द्या, जेणेकरून जगालाही इथे काय सुरू आहे हे कळेल असंही त्या म्हणाल्या।
बातमी आहे पाकिस्तानमधून. पाकिस्तानात पुरामुळे मोठं नुकसान झालंय. याच अनुषंगानं युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट यांनी मदतीसाठी साहित्याने भरलेलं एक विमान पाकिस्तानात पाठवलंय. यासोबतच USAIDनं पाकिस्तानासाठी अतिरिक्त 20 दशलक्ष डॉलरची ही मदत जाहीर केली आहे. याच अनुषंगानं USAIDच्या प्रशासक समंथा पॉवर यांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो सरदारी यांची भेट घेतली. त्यासोबतच पूरग्रस्त भागालाही त्यांनी भेट दिली. टेक्सासच्या उवाल्डेमधील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये एका व्यक्तीनं गोळ्या झाडून 19 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांची हत्या केली होती. या घटनेनंतर नुकतंच सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या सुरक्षेबद्दल पालकांच्या मनात मोठी भीती वाटतेय. त्यामुळे आपल्या मुलांना शाळेत पाठवायचं की नाही हा प्रश्न आता पालकांसमोर आहे. उवाल्डे काउंटीचे आयुक्त रॉनी गर्जा यांनी मात्र विद्यार्थी सुरक्षित वातावरणात आहेत, पुन्हा अशी घटना घडणार नसून मुलांना शाळेत पाठवण्याबाबत त्यांनी विनंती केली आहे. लॉस एंजेलिस बंदरावरचे अडथळे कमी करण्यासाठी केलेला नवीन 4 मार्गिका असलेला पूल हा बांधला जाणार नाहीये, ज्याचं डिझाईन तयार करण्यात आलंय. पुलाच्या बांधकामासाठी बंदराला केंद्र सरकारकडून $20 लाख निधी प्राप्त होणार आहे. पुलामुळे बंदरातील मालाची वाहतूक ही वेगवान होईल, उत्सर्जन कमी होईल आणि सुरक्षितता सुधारेल असा विश्वास बंदरावरील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. लॉस एंजेलिस बंदरात गेल्या वर्षीच्या अनेक पुरवठा साखळ्यांमधल्या त्रुटींमुळे वाहतुकीत अडथळे आले होते. अल्बानियाने इराणशी राजनैतिक संबंध तोडले असून 2 महिन्यांपूर्वी इराणकडून अल्बेनियन सरकारी वेबसाईटवर केलेल्या एका मोठ्या सायबर हल्ल्याबद्दल अल्बानियानं हा निर्णय घेतलाय. इतकंच नाही तर इराणच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली असं पंतप्रधानांनी बुधवारी सांगितलं. एका सायबर हल्ल्यामुळे नाटो सदस्य असलेल्या अल्बानियानं थेट राजनैतिक संबंध तोडण्याचं हे पहिलंच प्रकरण आहे. व्हाईट हाऊसनं सायबर स्पेससाठी त्रासदायक उदाहरणं असं म्हणत इराण विरुद्ध निर्बंधांची गरज असल्याचं निवेदनाद्वारे स्पष्ट केलंय. 15 जुलै रोजी सायबर हल्ल्यानंतर अल्बेनियन सरकारी डिजिटल सेवा आणि वेबसाईट तात्पुरत्या बंद पडल्या होत्या. इतर आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक. लता सोनावणे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवलाय. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. यामुळे शिंदे गटाला धक्का बसलाय. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशकात भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल ताशा फटाक्यांच्या आतषबाजीत बावनकुळेंचं स्वागत करण्यात आलंय. यावेळी बाईक रॅलीही काढण्यात आली. अमरावती शहरात लव्ह जिहादच्या आणखी एका प्रकरणानं वातावरण तापले. चिखलदरा तालुक्यातील कोटमी इथल्या एका आदिवासी तरुणीची लव्ह जिहादच्या प्रकरणातून हत्या केल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केलाय. हे प्रकरण पोलीस दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप खासदार बोंडेंनी केलाय. या प्रकरणाची तक्रार आता त्यांनी गृहमंत्री फडणवीसांकडे केली आहे. राष्ट्रीय हरित लवादानं महाराष्ट्र सरकारला 12,000 कोटींचा दंड ठोठावलाय. घन आणि द्रवरूप कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे न केल्यानं पर्यावरणाची हानी झाल्यानं हा दंड ठोठावण्यात आलाय. येत्या 2 महिन्याच्या आत हा दंड भरण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले. नरिमन पॉइंट कुलाव्या दरम्यानचे अंतर केवळ 5 मिनिटात पार करता यावं यासाठी MMRDAने उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतलाय. मात्र भविष्यात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता या व्यतिरिक्त नरिमन पॉइंट ते वर्ल्ड ट्रेड रोड दरम्यान एक उड्डाणपूल बांधावा अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केली आहे. दहिसर DN नगर मेट्रो 2A आणि दहिसर अंधेरी मेट्रो 7 मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याला अद्याप प्रवाशांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. पहिल्या टप्प्यातील मार्गिकावरून धावणाऱ्या मेट्रोतून दर दिवशी 3.5 लाख प्रवासी प्रवास करत असल्याचा दावा करण्यात येतोय.
वाहन चालवताना चालक आणि त्याच्या बाजूला बसणाऱ्या प्रवाशाने सीट बेल्टचा वापर करणं बंधनकारक आहे. मात्र राज्यभरातील बहुसंख्य वाहन चालक आणि सहप्रवासी या नियमाला हरताळ फासत आहेत. महाराष्ट्रात 2020 पासून सीट बेल्टचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध तब्बल 25 लाख प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. एसी लोकलला असलेला प्रवाशांचा विरोध अद्यापही कमी झालेला नाही. सामान्य लोकल रद्द न करता मधल्या वेळेत एसी लोकल चालवायला हरकत नाही अशी भूमिका प्रवाशांनी घेतली आहे. खत विक्रीत अनियमितता आढळल्यानं 6 कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले, तर 14 कंपन्यांचा 163 मेट्रिक टन खतसाठा गोठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात कृषी विभागाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात एका नव्या रोगानं डोकं वर काढलंय. स्क्रब टायफस या जीवघेण्या रोगाची तब्बल 21 लोकांना लागण झाली आहे. चिगर माइट्स नावाच्या एका कीटकाच्या चाव्यामुळे हा रोग होत असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे. कोल्हापुरात पावसाचा जोर वाढलाय. यामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय. पावसामुळे सर्व लघु मध्यम प्रकल्प भरलेत, त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. सिंधुदुर्गात पावसानं कहर केलाय. कुडाळ तालुक्यामधील माणगाव खोऱ्याला मुसळधार पावसानं झोडपलंय. यामुळे पूल पाण्याखाली गेल्यानं निळेली ते मोरे गावाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे 26 गावांचा संपर्क तुटलाय. माणगाव खोऱ्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं असून आंबेरी पुलावर वाहनं अडकून पडली आहेत, तर भात शेतीचंही मोठं नुकसान झालंय. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील दानापूर इथं पावसानं थैमान घातलं. यामध्ये कपाशी, केळी, पपई, पान, पिंपरी या पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. वर्धा जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झालाय. या पावसाचा शेती पिकाला फायदा होणार असला तरी काही भागात शेतीचं नुकसान झालंय. तर दमदार पावसामुळे लोअर वर्धा प्रकल्पाचे 13 दरवाजे उघडलेत. या पार्श्वभूमीवर नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात. दिवंगत न्यायमूर्ती रूथ बॅडर गिन्सबर्ग यांच्या मालकीच्या काचेच्या मण्यांनी बनवलेल्या सोन्याच्या न्यायिक कॉलरचा लिलाव हा धर्मादाय संस्थेला फायदा होण्यासाठी केला जातोय. प्रथमच न्यायमूर्तींच्या स्वतःच्या स्वाक्षरीने नेकवेअर खरेदीसाठी उपलब्ध असेल. कॉलर व्यतिरिक्त ज्या वस्तूंचा लिलाव केला जात आहे त्यामध्ये गिन्सबर्गच्या ऑपेरा ग्लासेसची जोडी, एक लाकडी गिव्हल आणि तिच्या वॉशिंग्टन DC अपार्टमेंटमध्ये टांगलेल्या कलाकृतींचा समावेश आहे. त्यांच्या कॉलरची किंमत ही सुमारे $3,000 ते $5,000 इतकी असल्याचा अंदाज आहे. हा लिलाव आता बोनहॅम्सच्या वेबसाईटवर सुरू असून 16 सप्टेंबर रोजी संपेल. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन आता जर्मनीला आले आहेत. युक्रेन डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट ग्रुपच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीसाठी ते जर्मनीला पोहोचलेत. नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोलनबर्ग उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसंच जगभरातील संरक्षण मंत्री आणि लष्करी अधिकारी देखील या बैठकीसाठी जर्मनीत आलेत. हा गट युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संकटावर आणि नाटो सहभागी आणि भागीदारांना भेडसावणाऱ्या विविध सुरक्षा समस्यांवर चर्चा करणार आहे. या गटाची यापूर्वी 4 वेळा बैठक झाली आहे. बातमी आहे कोरोना संदर्भातली. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 5,076 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात 47,945 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना बळींची संख्या एकूण 5,28,150 वर पोहोचली आहे. अमेरिकेत मंकीपॉक्सच्या विरोधातल्या लढ्यात चांगलं यश येत असल्याचं व्हाईट हाऊसच्या DCD डेटावरून स्पष्ट झालंय. अमेरिकेच्या अनेक भागांमधून ही माहिती गोळा करण्यात आली. 35 भागांमध्ये 4,60,000हून अधिक डोस हे वितरित करण्यात आल्याचं व्हाईट हाऊसचे उपसमन्वयक डॉक्टर देमेत्र यांनी सांगितलंय. उर्वरित डोस नागरिकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचं व्हाईट हाऊसचे समन्वयक बॉब फेंटन यांनी सांगितलं.
दक्षिण कोरियातील एका सामाजिक कार्यकर्त्यानं सोमवारी सांगितलंय की उत्तर कोरियाकडून प्राणघातक हल्ल्याचा इशारा दिला असून त्यानं कोरोना प्रतिबंधक वस्तूंसह उत्तर कोरियाचा निषेध करणारं एक प्लेकार्ड सुद्धा पाठवलेलं आहे. मोठ्या 20 फुगांच्या माध्यमातून त्यानं हा सगळ्या वस्तू पाठवल्यात. पार्क संग हाक जे उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात स्थायिक झालेले कार्यकर्ते आहेत, ज्यांनी दक्षिण कोरियाच्या सीमावर्ती शहरातून सोडलेल्या फुग्यांमध्ये 20,000 मास्क, टायनेलॉल आणि व्हिटॅमिन सीच्या गोळ्या आहेत. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.